नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बॅलन्स आणि इनबॅलन्स फोर्स याबद्दल माहिती घेणार आहोत. बॅलन्स म्हणजे संतुलित बल आणि अनबॅलन्स फोर्स म्हणजे असंतुलित बल. या ठिकाणी पाठ्यपुस्तकात काही छोट्या छोट्या कृती दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी संबंधित कृतीसाठी आवश्यक असलेले साहित्य जमवून ह्या स्वतः करून पाहायचे आहेत. The first procedure is given as shown in the figure. Take a cardboard box, tie thick string to its two sides and keep it on a smooth table as shown in the figure. Take the string on both sides of the table. Tie weighing pans म्हणजे पारडं त्या दोऱ्याला बांधायचं आहे. या खोक्याला दोन्ही बाजूंनी सारख्या लांबीचा दोरा बांधल्यानंतर त्या दोऱ्याला पारडं बांधायचं आहे. टाय वेइंग पॅन्स टू द टू एंड्स. कीप इक्वल मासेस इन बोथ द पॅन्स. या दोन्ही पारड्यांमध्ये समान वजनं ठेवायची आहेत. समान वस्तुमानाची वजनं या ठिकाणी ठेवायची आहेत. The box does not move on the table. If you observe, you can find that the box remains at its place. It does not move on the table. If you remove mass from one plate, then you can find that the string moves towards the direction of the pan where the mass is more. Equal gravitational force act on both the pans when equal masses are kept in them. Equal gravitational force म्हणजे समान गुरुत्वीय बल. ज्यावेळेस तुम्ही या पारड्यांमध्ये सारखं वजन ठेवता त्यावेळेस त्या पारड्यांमध्ये असलेल्या समान वजनांमुळे या खोक्यावर समान गुरुत्वीय बल कार्य करतं आणि खोका हा एकाच ठिकाणी स्थिर राहतो. तो हालचाल करत नाही किंवा तो त्याची जागा सोडत नाही. बट इफ मोर मास इज केप्ट इन वन पॅन दॅन इन द अनदर, देन द बॉक्स स्टार्ट मूव्हिंग इन वन डायरेक्शन ऑफ द पॅन विथ मोर मास. जर एका पारड्यात आपण जास्त वजन ठेवलं, दुसऱ्या पारड्यापेक्षा एकाच पारड्यामध्ये थोडं जास्त वजन ठेवलं, तर हा जो खोका आहे तो ज्या पारड्यात जास्त वजन आहे त्या दिशेने सरकत असल्याचं तुमच्या लक्षात येतं. या प्रकारचं जे बल आहे त्यालाच काय म्हणणार आपण? अनबॅलन्स फोर्स म्हणजे असंतुलित बल. ज्यावेळेस समान वस्तुमानाची वजन होती ते झालं बॅलन्स फोर्स, आणि एका बाजूला जास्त आणि एका बाजूला कमी अशा प्रकारचं वजन असेल तर ते झालं अनबॅलन्स म्हणजे असंतुलित बल. चिल्ड्रन प्लेइंग टग ऑफ वॉर. टग ऑफ वॉर म्हणजे रस्सीखेच. पुल द रोप इन देअर रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन्स. रस्सीखेच खेळताना मुलं ही आपल्याकडे आपल्या संघाच्या दिशेने रस्सी ओढतात, ती दोरी ओढतात. If the pull of force is equal on two sides, the rope does not move. जर दोन्ही बाजूचे संघ हे समान ताकदीचे असतील तर दोरी हलत नाही किंवा ती त्याच ठिकाणी राहते, स्थिर राहते. If the force is more on one side, the rope move in that direction. एका बाजूचा बल जास्त असेल तर मात्र तो ताकदवान संघ जिंकतो आणि दुसरा जो कमकुवत संघ आहे तो हारतो. दोरी ही ताकदवान संघाच्या बाजूने ओढली जाते. दिस मीन्स दॅट इनिशियली द टू फोर्सेस आर बॅलन्स. द रोप मूव इन द डायरेक्शन ऑफ हायर फोर्स वेन द फोर्सेस बिकम अनबॅलन्स. सुरुवातीला ज्यावेळेस बल हे संतुलित होतं त्यावेळेस दोर जो आहे तो एका ठिकाणी स्थिर होता, परंतु बल असंतुलित झालं, अनबॅलन्स झालं, त्यावेळेस मात्र ज्या दिशेला हायर फोर्स होता, जास्त बल ज्या बाजूला होतं त्या बाजूला तो दोर सरकल्याचं आपल्या लक्षात येतं आणि तो संघ जिंकतो.
Let us see one more example. When big grain storage container is required to slide on the ground, it becomes easier if two persons push it rather than one person. धान्याने भरलेला मोठा डबा जर जमिनीवरून सरकवायचा असेल तर एका व्यक्तीला तो ढकलणं कठीण जातं. एकापेक्षा दोन व्यक्तींनी जर त्याला ढकललं तर तो सहजपणे पुढे सरकतो. When the force is applied by both in the same direction, the movement is easy. दोघांनी एकाच दिशेने बल लावल्यामुळे त्या डब्याची हालचाल ही सहज होते. आणि अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दिसून येतात. If more than one force are acting on a body, then effect on the body is due to net force. एकाच वेळेस एका वस्तूवर जर अनेक बल कार्यरत असतील तर तो जो काही त्याचा परिणाम असेल हा परिणाम त्या सर्व बलांची एकूण बेरीज एवढा असतो. When a force is applied on a stationary object, it moves. Its speed and direction change. जेव्हा एखाद्या स्थिर वस्तूवर बल लावलं जातं त्यावेळेस ती स्थिर वस्तू हालचाल करते किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ढकलली जाते. इट्स स्पीड अँड डायरेक्शन चेंज. त्याचा वेग बदलतो, त्याची दिशासुद्धा बदलते. सिमिलरली अ फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप अन ऑब्जेक्ट इन मोशन. जो गतिमान वस्तू असेल तर ती गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा आपल्याला बलाची आवश्यकता भासते. An object can change its shape due to force. एखाद्या वस्तूचा आकार सुद्धा आपण बलाच्या साहाय्याने बदलवू शकतो. उदाहरणार्थ रबर जर तुम्ही ताणून धरलं तर त्याचा आकार बदलतो आणि बल काढून टाकलं म्हणजे ते पूर्ववत होतं. नंतर कुंभाराचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल, अ पॉटर अप्लाइज फोर्स इन अ स्पेसिफिक डायरेक्शन वाईल शेपिंग द पॉट. कुंभार हा मडकी तयार करत असताना मातीच्या गोळ्याला त्याच्या हाताच्या साहाय्याने, त्याच्या बोटांच्या साहाय्याने त्या गोळ्यावरती दाब देत असतो, बल प्रयुक्त करत असतो आणि त्या बलाच्या माध्यमातून त्याचं सुंदर भांड्यामध्ये तो रूपांतर करतो. मातीच्या गोळ्याचं रूपांतर एका भांड्यात करतो. अशा पद्धतीने कणकेचा गोळा जर तुम्ही घेतला तर त्या कणकेच्या गोळ्याला सुद्धा तुमच्या बोटांच्या साहाय्याने बल प्रयुक्त करून तुम्ही त्यापासून वेगवेगळे आकार बनवू शकतात. आणि त्यावरूनच काय म्हटलेलं आहे, we can change shape due to force. Our next topic is inertia. Inertia म्हणजे मराठीमध्ये जडत्व. We have seen that an object changes its state of motion due to force. बलाच्या माध्यमातून आपण एखाद्या वस्तूची स्थिती बदलवू शकतो. In the absence of force, object exhibit a tendency to remain in the existing state of motion. बल जर नसेल तर वस्तू जशी आहे त्याच स्थितीमध्ये पडून राहते. अँड दिस इज कॉल्ड ॲज इनर्शिया. त्यालाच काय म्हटलेलं आहे, जडत्व. एखाद्या वस्तूला बाह्य बल प्रयुक्त होत नाही तोपर्यंत आहे त्याच स्थितीत पडून राहण्याची जी प्रवृत्ती आहे त्या वस्तूच्या प्रवृत्तीला जडत्व असं म्हणतात. जडत्वाचं उदाहरण चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी काही ॲक्टिव्हिटी आपल्या पुस्तकात दिलेल्या आहेत. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी गिव्हन इज टेक अ पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन अ ग्लास. ग्लास घ्यायचा पाण्याने भरलेला, त्यावरती पोस्ट कार्ड ठेवायचं आणि पोस्ट कार्डवर मध्यभागी ग्लासवर येईल या पद्धतीने 5 रुपयाचा कॉईन ठेवायचा. कीप अ 5 रुपये कॉईन ऑन इट अँड नाव स्किलफुली पुश द कार्ड. त्या कार्डला बोटाने टिचकी मारायची. द कॉईन स्ट्रेट अवे फॉल्स इन द ग्लास. काय होतं, जो कॉईन आहे तो ग्लासमध्ये पडतो. तुम्ही कार्डला टिचकी मारली म्हणजे कार्डला काय केलं, गतिमान केलं, परंतु कॉईन जे आहे ते कार्डवरती स्थिर होतं. त्याला कोणत्याही प्रकारची गती प्राप्त झाली नाही आणि म्हणून ते जसंच्या तसं पाण्यात खाली ग्लासमध्ये पडतं. सेकंड ॲक्टिव्हिटी इज गिवन. हँग अ 1/2 किलोग्रॅम मास फ्रॉम अ स्टँड विथ अ स्ट्रिंग 1. एका दोऱ्याला 1/2 किलोग्रॅम वजन बांधायचं. टाय अनदर स्ट्रिंग 2 टू द मास. दुसरा दोरा त्या पहिल्या
वजन बांधलेल्या दोऱ्याला बांधायचा अँड कीप इट हँगिंग, आणि त्याला तसं लटकत ठेवायचं. नाउ पुल द स्ट्रिंग टू विथ अ जर्क. दुसरा जो दोरा तुम्ही बांधलेला आहे त्याला एक झटका देऊन ताणायचं. काय होईल? द स्ट्रिंग टू ब्रेक्स बट द मास डज नॉट फॉल. जो दुसरा दोरा तुम्ही त्या पहिल्या दोऱ्याला बांधला होता तो तुटतो, परंतु ते जे पहिल्या दोऱ्याला बांधलेलं वजन आहे ते खाली पडत नाही. हेवी मास डज नॉट मूव. ते वजनदार आहे आणि त्यामुळे ते हलत नाही, पडत नाही. नाउ पुल द स्ट्रिंग टू स्लोली. एक जोरदार झटक्याने एकदा केलं आणि आता नंतर दुसऱ्यांदा त्या दुसऱ्या दोऱ्याला हळूहळू ओढा. हळूहळू ओढल्यामुळे काय होतंय? द स्ट्रिंग वन ब्रेक अँड द मास फॉल डाऊन. पहिला जो दोरा बांधलेला होता, ज्याला वजन बांधलेलं आहे, तो दोरा तुटतो आणि ते वजन खाली पडतं. हे असं का झालं? दिस इज ओनली बिकॉज ऑफ टेन्शन डेव्हलप इन द स्ट्रिंग टू ड्यू टू द मास. 2 नंबरचा जो दोरा होता, दुसरा जो दोरा होता, हा दुसरा दोरा तुम्ही हळूहळू ओढत होते, त्यामुळे त्या दोऱ्यामध्ये ताण निर्माण झाला आणि त्या ताणामुळे पहिला दोरा तुटला. आणि यावरूनच आपल्याला इनर्शिया म्हणजे जडत्व हे लक्षात येतं. सो अगेन लिसन केअरफुली द डेफिनेशन ऑफ इनर्शिया. द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. This is why an object in stationary state remains in the same state and an object in motion remain in the state of motion in the absence of external force. आणि या जडत्वामुळेच बाहेरून बल प्रयुक्त केलं नाही तर एखादी स्थिर वस्तू स्थिरच राहते आणि गतिमान वस्तू ही त्याच गतिमान अवस्थेमध्ये कायम राहते. There are 3 different types of inertia. फर्स्ट वन इज इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट, म्हणजे विराम अवस्थेतील जडत्व. An object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेमध्ये बदल करू शकत नाही, त्याला विराम अवस्थेचं जडत्व असं म्हणतात. इनर्शिया ऑफ स्टेटचं उदाहरण दिलं आहे. बस अचानक सुरू झाली तर बसमध्ये बसलेले जे प्रवासी असतात ते मागच्या दिशेने फेकले जातात. बस पुढच्या दिशेने जाते आणि प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. असं का होतं? तर बस गतिमान झालेली असते, परंतु प्रवासींचं शरीर जे आहे, प्रवासी मात्र गतिमान झालेले नसतात आणि म्हणून त्यांचं शरीर हे जडत्व त्या ठिकाणी दर्शवतं. विराम अवस्थेतील जडत्व त्या ठिकाणी पाहायला मिळतं. द सेकंड टाईप इज इनर्शिया ऑफ मोशन, म्हणजे गतीचे जडत्व. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज इज कॉल्ड इट्स इनर्शिया ऑफ मोशन. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात. गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही म्हणजे जसं तुम्ही फॅन सुरू करतात, फॅन सुरू केल्यानंतर तो लगेचच सुरू होतो, बटन दाबताबरोबर पंखा फिरायला सुरुवात होते. परंतु पंखा बंद करताना मात्र बटन बंद केलं तरी सुद्धा पंखा तात्काळ बंद होत नाही, तो थोडा वेळ फिरतच राहतो. त्याची गती कमी होते आणि मग तो थांबतो. मग ही जी स्थिती आहे याला म्हटलेलं आहे गतीचे जडत्व. आणखी एक उदाहरण पाहता येईल. बस सुरू असताना चालू बस जी आहे ती अचानक जर थांबली तर बसमधील प्रवासी पुढच्या दिशेला फेकले जातात. हे कशामुळे होतं? तर बस ही गतिमान आहे आणि बसची गती ही प्रवाशांच्या शरीराला सुद्धा प्राप्त झालेली असते. ज्यावेळेस ड्रायव्हर ब्रेक लावतो त्यामुळे बस थांबते, परंतु प्रवाशांचं शरीर मात्र गतिमान अवस्थेत असतं आणि त्यामुळे प्रवासी हे पुढच्या दिशेला फेकले जातात. तिसरा प्रकार आहे डायरेक्शनल इनर्शिया, म्हणजे दिशेचे जडत्व.
द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड डायरेक्शनल इनर्शिया. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती वस्तू आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही त्याला दिशेचं जडत्व असं म्हणतात. जसं एखादं वाहन जर सरळ रेषेमध्ये गतिमान असेल आणि त्याने अचानक वळण घेतलं तर प्रवासी हे विरुद्ध दिशेला फेकले जातात. याला म्हटलेलं आहे दिशेचे जडत्व, डायरेक्शनल इनर्शिया.